दिनांक 1 मे 2026 रोजी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरामध्ये 3800हून अधिक पेशंटची डोळे तपासणी झाली असून 425 पेक्षाही अधिक रुग्णांची यशस्वी ऑपरेशन्स झाली आहेत। आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी सर्व कवठे महाकाळ वासियांचे शतशः आभार। आमच्या इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारांवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारांकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महाकाळ। संपर्क 02-341 22-29-00, मोबाईल नंबर 92-72-10-40-41। आरेवाडीत आज पॉलिटिकल पॉवर शो। आमदार रोहितदादा पाटील विरुद्ध संजय काका पाटील गट आमने सामने येणार। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्याला राजकीय रंग। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आयोजित केलेल्या दौऱ्यात 2 गटांचे मोठे शक्ती प्रदर्शन। कवठे महाकाळ तालुक्याच्या राजकारणात आज नव्या समीकरणांची व राजकीय शक्ती प्रदर्शनाची रंगत पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आरेवाडी दौऱ्याच्या निमित्ताने तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील हे दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर अप्रत्यक्षपणे आमने सामने येणार असल्याची चर्चा आहे। या दौऱ्याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कवठे महाकाळ व जत तालुक्यातील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आरेवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। या दौऱ्याला केवळ शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप न राहता त्याला राजकीय रंग चढल्याची चर्चा सुरू झालेली आहे। दौऱ्याची माहिती मिळताच आमदार रोहितदादा पाटील यांनी आपल्या गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। विशेषतः टेंबू उपसा सिंचन योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्न थेट जलसंपदा मंत्र्यांसमोर मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून या निमित्ताने आपल्या गटाचे शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे। तर दुसरीकडे माजी खासदार संजय काका पाटील तसेच युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटानेही आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। टेंबू योजनेसह विविध स्थानिक प्रश्न मंत्र्यांसमोर मांडण्याची तयारी या गटाकडून करण्यात आली आहे। दोन्ही गटाकडून स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याने हा दौरा शक्ती प्रदर्शनाचा मंच ठरणार का याची उत्सुकता वाढली आहे। आरेवाडीतील उपस्थितांच्या माध्यमातून दोन्ही नेते आपापले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याचबरोबर तासगाव तालुक्यातील 2 प्रमुख नेत्यांबाबत भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही पुन्हा एकदा उधाण आले असून आरेवाडीतील हा दौरा राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचा ठरणार का याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। के मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे, कवठे महाकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महाकाळ।